आपल्या सर्वांच्या ब्रेकफास्टमध्ये पोहे, शिरा, उपमा, इडली, डोसा या सगळ्यांबरोबर हल्ली एका नवीन घटकाचा समावेश झाला आहे आणि ते म्हणजे ओट्स. एक हेल्दी स्नॅक म्हणून आपण ओट्सचा अंतर्भाव नक्कीच आपल्या आहारामध्ये करू शकतो आणि हे कुठल्याही वेळेला आपण खाऊ शकतो. फिटनेससाठी तर अनेक लोक याला पसंती देताना दिसून येतात. जर तुम्ही अजूनही ओट्सचा समावेश आपल्या आहारामध्ये केला नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ओट्समुळे नक्की आपल्याला कुठले फायदे मिळतात हे जाणून घ्या आणि निश्चितच त्यानंतर तुम्ही आपल्या आहारामध्ये ओट्सचा समावेश कराल याची मला खात्री आहे. तर अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. ब्रेकफास्टसाठी आपण वेगवेगळे पदार्थ हे करू शकतो, पण सकाळी ऑफिसला जाताना असणारी घाई आणि त्यातही न्यूट्रिशनची असणारी गरज या दोन्ही गोष्टींची सांगड घालायची असेल तर निश्चितच त्यासाठी आम्ही पेशंट्सला ओट्स खाण्याचा सल्ला देतो. ब्रेकफास्ट हा केवळ पोट भरण्यासाठी नसतो तर दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या पौष्टिक पदार्थ खाऊन आरोग्यदायी करण्यासाठी असतो. दिवसभरासाठी लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय योग्य असं हे पहिलं पाऊल उचलणं म्हणजे चांगला नाश्ता करणं आहे. ओट्सपासून मिळणारे फायदे ऐकल्यावरती तुम्ही ओट्स खाण्याचा बिलकुलही कंटाळा करणार नाही याची मला खात्री आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर ओट्सचा समावेश तुम्ही आहारामध्ये नक्कीच करायला हवा. ॲटलिस्ट तुम्ही ब्रेकफास्टमध्ये तरी ओट्स हे घ्यायला हवेत, कारण ओट्समध्ये फायबर्सचं प्रमाण हे खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपलं बराच काळ पोट हे भरलेलं राहतं. त्यामुळे सततच भूक लागल्यामुळे हे खा ते खा या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात आणि वजन नियंत्रणात राहायला त्यामुळे मदत होते. ओट्समध्ये असणाऱ्या फायबर्समुळे आपलं पोट साफ व्हायला मदत होते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा सगळ्याच लोकांसाठी ओट्स खाणं हे अतिशय आरोग्यपूर्ण असू शकतं. यामुळे तुमचं डायजेशन सुधारतं, पचनक्रिया सुधारल्यामुळे जे काही तुम्ही खाताय त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं आहे आणि त्यामुळे ओव्हरऑलच तुमची हेल्थ चांगली राहायला मदत होणार आहे. ओट्स खाल्ल्यामुळे पोटात तयार होणाऱ्या गॅसेसचं प्रमाण हे कमी व्हायला मदत होते. त्यामुळे सतत येणारे ढेकर, आम्लपित्त या सगळ्या तक्रारींपासून निश्चितच सुटका मिळू शकते. ओट्समधून जे काही ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात त्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. त्यामुळेच कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ ही मेंटेन ठेवायची असेल तर निश्चितच आपण आठवड्यातून काही वेळा तरी ओट्सचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला हवा. ओट्समध्ये वेगवेगळे पौष्टिक घटक हे दिसून येतात. आपल्या शरीराचं पोषण व्हायला मदत होते आणि त्यामुळे आपली इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली राहायला मदत होते. ओट्समुळे आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहणार आहे. त्याचप्रमाणे डायबिटीस असेल तर आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते सुद्धा नियंत्रणात राहायला ओट्स खाल्ल्याने मदत होऊ शकते. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात असणारे फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स, वेगवेगळे विटॅमिन्स या सगळ्यामुळे आपली जी काही न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट आहे ती बऱ्याच अंशी पूर्ण व्हायला मदत होते. ओट्समध्ये झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, प्रोटीन्स, आयर्न, मँगनीज असे वेगवेगळे पौष्टिक घटक हे आपल्याला काही प्रमाणात मिळू शकतात. त्यामुळे हे सगळे फायदे बघता निश्चितच आठवड्यातून 3 ते 4 वेळा तरी मी असं म्हणेन की तुम्ही तुमच्या आहारामध्ये ओट्सचा समावेश करा आणि नंतर जसं तुम्हाला हे आवडेल किंवा त्याची सवय होईल मग तुम्ही त्याचं प्रमाण हळूहळू आपल्या आहारामध्ये वाढवू शकता. बरेचदा डायबिटीस असलेल्या व्यक्ती नेहमीच आम्हाला विचारतात की आहारामध्ये मी वेगवेगळे पदार्थ काय इन्क्लूड करू शकतो. तर अशा लोकांसाठी ओट्स हा एक चांगला पर्याय हा ठरू शकतो, कारण याच्यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी ही नियंत्रणात राहायला मदत होते आणि शिवाय इतर जे काही न्यूट्रिशियस घटक याच्यामध्ये आहेत त्यामुळे निश्चितच आपल्या शरीराला त्यामुळे फायदा मिळू शकतो. आता इतके सारे जरी फायदे असले तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा होता कामा नये. त्यामुळे दिवसभरामध्ये एक वेळा तरी तुम्ही फक्त ओट्सचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता आणि मी तर रेकमेंड करेल की तुम्ही ब्रेकफास्टसाठी जर ओट्सचा समावेश केला तर तो जास्त आयडियल ठरू शकेल. बरेचसे पेशंट्स म्हणतात की फक्त ओट्स खाण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही ओट्स बरोबर इतर काही भाज्या किंवा काही फळं, ड्रायफ्रुट्स याचा समावेश करू शकता आणि त्याची टेस्ट थोडीशी एन्हान्स करू शकता की जेणेकरून ओट्स तुम्ही आनंदाने खाऊ शकाल. याबरोबरच हल्ली तुम्ही यूट्यूबवर बघितलं तर मग ओट्सचा उपमा, ओट्सची इडली असे ओट्सपासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि त्याचे रेसिपीज तुम्हाला मिळू शकतील. त्यात सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. फक्त काळजी इतकीच घेतली पाहिजेत की ॲडेड क्रीम, एक्स्ट्रा फॅट्स याचा समावेश करता कामा नये, नाहीतर जे काही आपल्याला फायदे मिळत आहेत ओट्सपासून त्याचा उपयोग होणार नाही. तसेच ज्या व्यक्तींना ग्लुटेनचा त्रास होतोय, ग्लुटेन सेन्सिटिव्ह आहेत, तर अशा व्यक्तींनी ग्लुटेन फ्री ओट्स हे निवडले पाहिजेत. तर असे हे ओट्स म्हणजे एक संपूर्ण धान्य आहे ज्याची लागवड भारतामध्ये पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश अशा काही ठिकाणी केली जाते. बाजारात जे आपल्याला ओट्स मिळतात ते आपण दुधात किंवा पाण्यात उकळून घेऊन मग ते खाऊ शकतो.
ते अजून न्यूट्रिशियस करण्यासाठी त्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या किंवा सॅलड किंवा फळं यांचा समावेश करू शकता. फक्त मी एक रेकमेंड करेल की याच्यामध्ये तुम्ही हाय कॅलरी फूड कुठलेही ॲड करता कामा नये, की एक्स्ट्रा फॅट, एक्स्ट्रा क्रीम या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर असे हे हेल्दी ओट्स खाल्ल्यामुळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो आणि त्याबरोबरच पाईल्सचा त्रास किंवा हिमोरॉईड्सचा त्रास कमी व्हायला सुद्धा मदत होते. कारण जर कॉन्स्टिपेशन असेल तर सतत पडणाऱ्या प्रेशरमुळे हिमोरॉईड्सची शक्यता वाढते. पण जर पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं, कारण ओट्समध्ये असणाऱ्या फायबर्समुळे पोट इझिली साफ व्हायला मदत होते आणि त्यामुळे हिमोरॉईड्सचा त्रासही कमी व्हायला मदत होते. आणि अजून एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे, ती म्हणजे बाजारामध्ये जे फ्लेवर्ड ओट्स मिळतात तर हे टाळलेले बरे. जेवढे तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये मिळणारे ओट्स हे तुम्ही पाण्यात किंवा दुधामध्ये शिजवून मग ते खाल्ले, योग्य प्रकारे शिजवून मग ते खाणं हे अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचे हेल्दी बेनिफिट्स हे मिळू शकतील. तर असे हे ओट्स हल्ली वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये यूज केले जातात. त्यामुळे निश्चितच कुठल्या ना कुठल्या प्रकाराने तुम्ही त्याचा आहारात नक्कीच समावेश करा आणि त्यापासून मिळणारे जे बेनिफिट्स आहेत निश्चितच त्यामुळे तुमचं आरोग्य सुधारायला यामुळे मदत होईल. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. होपफुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.